आणि शेवगा ही आतमध्ये हवा ही भांडी ती चालू घर आहे बरं का. आम्ही राहतोय कसं जगतोय आता तुम्हालाच माहित असावं, कारण इतकं बेकार अवस्था कुणाचीच नाही. बऱ्यापैकी राहायला माणसाला सोय आहे, पण ही कसं झालंय बघा. सगळं जागच्या जागेवर आहे, सगळं पाणी भांड्यावरनं ती आहे. हा बाई कसं आहे बघा, हे का सगळं पाणी पाणी पाणीच आहे. बघल तिकडं पाणी पाणी आहे, दुसरं काय सुद्धा नाही. हे असं भिंतीवर नाही बघा, हे का पाणी. किती वावरतोय, किती राहतोय, किती चांगलं जीवन जगतोय हे ह्याच्यावरून तुम्हाला मला दाखवायचं म्हणजे काय येतोय. कारण ज्यावेळेस तुम्हाला ताईचं दुःख कळलं, तुम्ही ज्या प्रतिक्रिया माझ्याबरोबर मांडल्या की ताईला तू बोलवत नाही, तू चुकीचं वागती. मला तर वाटत नाही बघा मी चुकीचं वागते, कारण मी ज्या कंडिशननं जात चालली आहे जी मला वाटतंय ना, मी खरंच चुकीचं मला तर वाटत नाही वागते. कारण अशामध्ये जर त्यांना येऊन मी राहावं म्हणलं तर कुठं राहायचं त्यांनी. हाही त्यांचं पण बरोबर आहे. बघा ही माती, ही कशाची माती आहे माहिती का मित्रांनो, जी बघा आता हीच बघा बघा इथं मातीच आहे का, मातीचं बांधकामच मातीच आहे पूर्णपणे. ही पाण्याला ही पूर्णपणे पडणार आहे. मला एक वेळेस असं भे वाटतं की ही खरंच डासळलं तर काय होईल आणि काय नाही. लय अवघड आहे बघा, विचार केला तर एवढं वाईट आहे. खरंच एवढं वाईट वाटतंय ना. ताईचं घर बघून अक्षरशः वाईट वाटत होतं. ते घराला पाजर ती लागलेलं ती बघून एवढं येड्याने वाटत होतं. पण आज त्यांच्यावरची माझी अवस्था झाली तर तुम्हाला दाखवते मी मागच्या कॅमेऱ्यानं. बघा तुम्ही नेमकं कसं काय झालं या घरासमोर. मित्रांनो बघा ही सगळ्या ह्याच्या भिंती आहेत त्या चिखलाच्या, कसं पाणी येतंय बघा वरनं खाली असं येतंय बघा. हे असं पाणी साठले बघा ही घरातनं सगळ्या पूर्णपणे पाणी आहे बरं का. अशा भीती पूर्णपणे अशा गळले त्या, त्यामुळं इतकं बेकार झाले ना. आणि आता ही दगड पडलेला जे आपण ही माती पण तुम्हाला साईडच्या कडची दिसती. ही माती ती चिखलाची मातीचं ती भिंती असल्यामुळं ते तसं झालंय बघा. बघा ह्या वरच्या साईडला तुम्हाला आता मला दाखवता येते का नाही काय माहीत. बघा ही असं ही दगड आहे ती, ह्यातलं ती पाण्यानं एक एक दगड निसटायला लागलाय आणि ही पडायला लागले. म्हणजे घर डासळल्यानेच व्हायला लागले. इतकं बेकार झाले बघा कंडिशन. कुठं म्हणून पाणी गळत नाही बघा. बघा असं भिंतीनं खाली पाणी यायला लागले, सगळं पाणी पाणी साचलंय. कसं जगायचं. जेवढा स्वयंपाक करते तेवढ्यातच बघा ही वाळलं, नाहीतर सगळं भलभलच झालंय बघा. बघा इथं ही पाजर लागून जे ही झालंय. बघा ही गळतंय कसं पाणी टिपकतंय आहे का. चालू घरात सुद्धा पाण्याची अशी अवस्था आहे. काय करायचं, एवढं वावरतो तेवढंच बघा वाळलंय. नाहीतर ही घरातून येणार दरवाजा नसल्यामुळं ती वेगळंच. आता बघा ही मामाच्या फोटोवरचं ती बघा असं पाणी पूर्णपणे गळलंय. आता ही आम्ही वावरतो त्याच ठिकाणचं ही पाणी हे का. इतकं बेकार कंडिशन झाली. मला असं वाटत नव्हतं या असं होतं या, पण आता एवढं पावसाने ही एवढं घडलं या, एवढं बेकार झालं या. तर असं घर गळलंय बघा. काय म्हणून वावराय सुद्धा एवढी जागा आहे. तुम्ही म्हणताय जे कविता ताईचे लेकरं आहे ते बोलवायला काय दिवसभर हितच होती. विचार आहे ना, होती का नाही लेकरं होतीच की. आता पावसा पुढे कोणाचं काय चालत नाही. एवढ्यातच वावरतोय आम्ही पण. एवढं काय आम्हाला पण म्हणजे तुम्हाला आतल्या ज्या खोली आहे त्या तिथं इतकी बिकट अवस्था झाली ना, एवढं सांगून उपयोग नाही. तुम्हाला मी सगळे एक एक करून दाखवते. तुम्हाला वाटत असेल आम्हाला चांगलं घर आहे, आम्ही चांगल्या घराने राहतोय, तसं काय नाही बरं का. तुमचा गैरसमज आहे. पूर्वी ही वडिलांना घर बांधलेलं मातीत आहे. मातीच्या भिंती म्हणजे दगडाचं मातीचं आहे आणि त्याला फक्त प्लास्टर करून घेतलंय. एवढंच केलंय. ते प्लास्टर मधनं पाणी येत आहे. मागे अँगल परशी आहे ती तर काय पाऊस तिकडं आहे म्हणताना इकडं अदोगरच गळते असलं काम आहे अँगल परशीचं. आणि हे मातीच्या भिंती असल्यामुळं हे 2.5 फुटाचं बांधकाम आहे जुनं, 2.5-3 फुटाच्या आसपासचं. त्याच्यात पाणी मुरलं का किती जरी ऊन पडलं तरी 2-3 दिवस ही पाझरायची ती पाझर असं राहणारच. एक वेळेस पत्रा भरा, कारण त्याच्यावर पाणी जे पडलं तरी वाहून जातं सगळं पूर्णपणे. खरंच ती भुईसपाट असल्यामुळे त्याच्या घराला टेवलं लागले तर, पण ही उंचाव पण असून काय उपयोग नाही मित्रांनो. एवढं बेकार असं गाळायला लागलंय आणि कुठं वावराय जागा नाही. सगळं बघल तिकडं वल 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 वल. बघा इथं पण वल वल असं
सगळं वल चिकट झाले नुसतं. वावराही नाही काय नाही. घरातल्या वस्तू किती म्हणून बाहेर काढायच्या, किती म्हणून आत ठेवायच्या. तुम्हाला दाखवते जे घट बसवलाय मी, ती घट सुद्धा आज पाण्यात आहे, देवाचं आहे. एका ठिकाणी बसवलेला ती परत हलवता येत नाही. ती बाहेर काढायला सुद्धा येणार नाही मला. तुम्हाला दाखवते मी मागच्या कॅमेऱ्यात सगळं व्यवस्थित. एवढं मी या घरासाठी म्हणजे जे ताईला जी भांडली असेल ती सगळं व्यर्थ आहे बघा. काही सुद्धा नाही ह्या घरात पण नाही. ही नाती महत्वाची येते. शी डासळणार एक ना एक दिवस, पण नाती राहत नाही. पण नाती महत्वाची येते. ह्याच्या पुढं काय नाही, काय घेऊन जायचं नाही. ज्या ताईला आता काय जे बोलण्यात येतं या, मी चूक करते किंवा त्यांना बोलवत नाही, झोपायला बोलवत नाही या म्हणायचं, कारण त्यांचं घर पाजरते. पण माझी पण त्याच्यावरची अवस्था आहे. इतकं बेकार झाले ना, सांगून उपयोग नाही. थांबा तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्यानं आतल्या घरांची काय अवस्था आहे, त्यात काय काय साहित्य आहे. इतकं कंडिशन बेकार झाली, सगळं खराब व्हायला लागलं या. तर तो दाखवते तुम्हाला. तर हो काही अशा फरशा येतं, अँगल येतं, हो पाणी ठिपकतंय. आत यायचं सुद्धा भीती वाटते या. बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलंय की आतमध्ये तर जास्त जात जाऊ नका, ती भिजल्यामुळं जे अँगल फरशी पण आहे कधी पण ढासळू शकते या. एवढं सुद्धा भ्या घातलंय बघा. इतकं भ्या वाटतंय ना. आतमध्ये तशीच आली आहे मी. हो का, ही अशा पेट्या जुन्या आहेत, त्यात काय साहित्य असेल ती असं भिजायला लागले. वावरतच ये नाही, कुठं जाताही नाही काय नाही. ह्यांना तर कुठं बाहेर काढून कुठं ठेवू, काय करू काय समजा नाही. बघा ही फरशावनं सगळं पाणी पाणी आहे. इतकं बेकार कंडिशन झाली. आणि महत्वाचं तुम्हाला दाखवते बरं का. तुम्ही म्हणला आता मी सांगितलेलं तुम्हाला ही देव, आता देवघर आहे. आता काय ह्या देवाला तर हलवू शकत नाही आपण. तर हो का हे घट सगळं पूर्णपणे पाण्यात आहे बघा. कसं जगायचं आणि कसं नाही, इतकी कंडिशन बेकार. एवढं तर कुणाचंच वाईट नसेल. आपण म्हणतो पण हो का ही आता ही काय म्हणचाल तुम्ही, ही ठिकाणी काय आहे. बऱ्याचशा ताईंना ही प्रश्न पडला असेल, पण हो माझी नेहरीतली भांडी येते. असं बेकार अवस्था झाली, मुद्दाम भरून ठेवले ती. कारण एवढं खराब व्हायला लागले ना, काय सांगून उपयोग नाही. सांगा काय करायचं आणि काय नाही. एवढं बेकार अवस्था झाली या. आणि शेवगा ही आतमध्ये हवा ही भांडी ती चालू घर आहे बरं का. आम्ही राहतोय कसं जगतोय आता तुम्हालाच माहित असावं, कारण इतकं बेकार अवस्था कुणाचीच नाही. बऱ्यापैकी राहायला माणसाला सोय आहे, पण ही कसं झालंय बघा. सगळं जागच्या जागेवर आहे, सगळं पाणी भांड्यावरनं ती आहे. हवा ही कसं आहे बघा, हे सगळं पाणी पाणी पाणीच आहे. बघल तिकडं पाणी पाणी आहे, दुसरं काय सुद्धा नाही. हे असं भिंतीवर नाही बघा, है का पाणी. किती वावरतोय, किती राहतोय, किती चांगलं जीवन जगतोय हे ह्याच्यावरून तुम्हाला मला दाखवायचं म्हणजे काय हेतोय. कारण ज्यावेळेस तुम्हाला ताईचं दुःख कळलं, तुम्ही ज्या प्रतिक्रिया माझ्याबरोबर मांडल्या की ताईला तू बोलवत नाही, तू चुकीचं वागती. मला तर वाटत नाही बघा मी चुकीचं वागती, कारण मी ज्या कंडिशननं जात चालली आहे, जी मला वाटतंय ना, मी खरंच चुकीचं मला तर वाटत नाही वागते. कारण अशामध्ये जर त्यांना येऊन मी राहावं म्हणलं तर कुठं राहायचं त्यांनी. हाही त्यांचं पण बरोबर आहे. बघा ही माती, ही कशाची माती आहे माहिती का मित्रांनो, जी बघा आता हीच बघा बघा इथं मातीच आहे का, मातीचं बांधकाम आहे. बांधकामच मातीच आहे पूर्णपणे. ही पाण्याला ही पूर्णपणे पडणार आहे. मला एक वेळेस असं भ्या वाटतं की ही खरंच ढासळलं तर काय होईल आणि काय नाही. लय अवघड आहे बघा. विचार केला तर एवढं वाईट आहे. इतकं जर घर गळलं या, काय करावं काय नाही डोकं चाललं नाही. वाईट वाटतं व एवढं मोठं घर पण आज गळायला लागलं या. पुन्हा मनात पण नकोच वाटायला लागलं खरंच. ह्यांना सुद्धा म्हणलं अहो इतकं घर गळतं या, काय माहित नव्हतं ह्यातलं. कारण लग्नापासून एवढा पाऊस पडलाच नाही. आज पहिल्यांदा पडायला लागला तर ही आज कंडिशन कळायला लागली. पाठ दिसणं म्हणलं ह्यांना काय तर जुगाड करावा लागतो. असं जर म्हणलं कसं जगायचं कसं राहायचं. सकाळ धरणं लाईट नव्हती, आता लाईट आली या. एक टाइम सुद्धा जेवण नव्हतं. आता बगरीच्या भाकरी केल्या त्या मित्रांनो. हा भेंडी ती आता करू नुसती आता केलंय त्यांच्यासाठी. स्वयंपाक अजून करायचा आहे. एवढी बिकट अवस्था. जळण आहे घरात का गॅस आहे. म्हणलं होतं त्या टायमिंगला गॅस आणा, ऐकत तर काय नाही. ती ज्यावेळेस ताण लागते त्यावेळेस विहीर खोदायची सवय. अजून पण आणूच म्हणते तर, पण आणायचा निर्णय तर कधीच घेत नाहीत. तर
आज इतकी वाईट वेळ आली ना, चहा सुद्धा सकाळी पोटायला नव्हता. ज्यावेळेस ताईकडे गेली, ताई काय तर स्वयंपाक करत होत्या. ताईला म्हणलं एवढा मला थोडा भात करून न्यायचा आहे, म्हणलं गॅसवर ह्या. तिकडं गेली, भात करून आणला पुरीला आणि आणला. एवढं वाईट पुन्हा सुद्धा वेळ येऊन इतकी माझी आज वाईट वेळ आलती. भात करून आणल्यावर ताई म्हणल्या चहा ती पिली का. त्या क्षणीच मला वाईट वाटलं. ताईला म्हणलं अहो कुठलं, म्हणलं लाईटच नाही तर कशावर चहा करते आणि काय करते. ज्या वेळेस मी पुढं आली भातीत घेऊन, परत मी काय महागारी गेली नाही. पण ताई म्हणल्या स्वतः यायचं, स्वतः करून न्यायचं. तुला काय सांगावं लागतं का. तुला काय तिथं आणून द्यायचं म्हणजे तुला पण पेलेवणी वाटत. मी पुढं आले की परत दादून माझ्यासाठी चहा करून आणून दिला. त्यांना आपला त्रास नसून म्हणून मी एका भावनेनं तिथं गेली नाही. वाटतं घेऊ आपल्याला पण काय म्हणून लागत नाही. ती तर लेकरं ती आहे, ती त्यांचं पण कुटुंब मोठं आहे, काय म्हणून लागत नाही. एक एक अडचणी असते त्या त्यांच्या पण घराला. ती तसं पाणी ती येतं या ती सगळ्यांना माहित आहे हो. पण आमचं पण तीच कंडिशन आहे. आज मला पण त्याच ह्याच्यातनं मुश्किलीतनं मी चालली आहे. एवढं भाकरी सगळा स्वयंपाक करून म्हणलं पट दिसणं लाईट आली तर करून घ्यावं. पण आता घाट बसत नसती. काही तर जुगाड करणार, पण काही तर आणणार. त्याशिवाय पण काय उपयोग आहे बोलून. भात खायची वेळ आली, आता स्वयंपाक करायला लागली आहे. ते अवघड आहे. ह्यांच्यासाठी जीव तुटतो किंवा ह्यांचं काय नाही, ह्यांना काय तर होईल. पण बारकं लिकरू आहे तरी ताईकडे गेलती, तिथंच काय तर खाल्लं होतं तिनं. पोरांच्या नादाने तिकडच असती. पोरं पण आता मागाशी गेली ती आलती माझ्याकडं, बसली होतो. सगळे पावसानं काहीच नाही. आत्ता म्हणून थोडा उघडलाय, पाऊस म्हणून बंद नाही. सकाळी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं पाऊस आहे. आता पण पाऊस चालूच होता, पण आता कुठं तर उघडल्यामुळे लाईट सोडले काही असं वाटायला लागले. पाऊस उघडला नाही, फक्त मोठा पाऊस कमी झालाय, चिरचिर चालू आहे. म्हणजे तुषार चालू जायचं पण जरा कमी आला. एवढा पाऊस रप 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 काय नाही. तळ्याला पाणी वाढले, सगळं नुसता खेळखंडोबा झालाय. पावसानं काय सुच नाही, काय करावं काय. कोरोनात कसं होतं, कोण कोणाच्या घरी जात नव्हतं, कोण कोणा संपर्क होत नव्हतं, आशा गतली झाली आहे. पहिलं कसं जे त्या घरात राहत होती, कुठल्या सोयी उपलब्ध नव्हत्या, सगळं लॉकडाऊन पडलं, तसं झालं या. पावसानं कुठं जाता येईना आणि काय करता पण येईना.